नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्र राज्यामध्ये माझा लाडका भाऊ ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि तरुणांसाठी खुशखबर आहे। या योजनेचा ऑफिशियल GR आलेला आहे। या GR संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्रातील तरुण उमेदवारांना या ठिकाणी महिन्याला 10,000 रुपये मिळणार आहेत। हे 10,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत, त्यासाठी पात्रता काय असणार आहे, कागदपत्र काय असणार आहेत, या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। सुरुवात करूया व्हिडिओला। तर या ठिकाणी पाहू शकता 9 जुलैचा हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेला। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यासंदर्भात हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। यामध्ये प्रस्तावना पहा। राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे। अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे। या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत आणि विशेषतः यामध्ये 12वी पास तसेच विविध ट्रेडमधील ITI पदवीधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे। सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणाऱ्या दुव्यांचा अभाव असल्याने युवकांना शिक्षणानंतर अनुभव अभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याने असे निदर्शनास आलेले आहे आणि त्यानुसार महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना 3 डिसेंबर 1974 पासून राबवण्यात येत होती। तर या योजनेचं नाव काय आहे? रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना। ही योजना मुख्य म्हणजे 3 डिसेंबर 1974 पासून राबवण्यात येत होती। सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी या योजनेचा लाभ अधिक उमेदवारांना व्हावा, यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते। त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरता सदर योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हा शासन निर्णय जारी झालेला आहे। राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं स्वरूप काय असणार आहे? तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे। या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील। रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल। तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल। रोजगार युवक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊन इच्छिणारे उद्योजक विभागाच्या संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील। तर या ठिकाणी पहा, ही योजना जी आहे ते या योजनेचा GR आलेला असून या योजनेनुसार 18 ते 65 गटातील उमेदवारांना या ठिकाणी महिन्याला 10,000 रुपये मिळणार आहेत। थोडक्यात आपण ही कशा पद्धतीने मिळणार आहेत ते या ठिकाणी पाहू शकता। मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ ही जी योजना आहे, तर या योजनेमध्ये सदर योजनेकरता उमेदवाराची पात्रता किती असणार आहे? तर 18 ते 35 वयोगटातील उमेदवार या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्यामध्ये शैक्षणिक पात्रतामध्ये उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI किंवा पदवी किंवा पदव्युत्तर असावी। मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस सहभागी होऊ शकत नाहीत, या ठिकाणी पात्र असणार नाहीत। हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे। कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत? तर महाराष्ट्राचा आदिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। उमेदवाराचे आधार नोंदणी असावी। उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे। उमेदवाराच्या कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। सदर योजनेकरता अस्थापना उद्योगांसाठीची पात्रता खालीलप्रमाणे असणार आहे। तर ही पात्रता तुम्ही सविस्तर वाचून घ्या। हा शासन निर्णय टेलिग्रामला अवेलेबल आहे। तर 12वी पास, ITI तसेच पदवी आणि पदव्युत्तर उमेदवारांना या ठिकाणी या योजनेनुसार महिन्याला
किती रक्कम दिली जाणार आहे या संदर्भात पहा. तर जे 12वी पास उमेदवार आहेत त्यांना प्रति महिना 6,000 रुपये एवढे विद्यावेतन देण्यात येणार आहे आणि जे ITI धारक विद्यार्थी आहेत त्यांना 8,000 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे. तर पदवीधर आणि पदव्युत्तर जे उमेदवार आहेत त्यांना 10,000 रुपये प्रति महिना एवढा लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. या योजनेसंदर्भातली अधिक सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुढची माहिती या योजनेसंदर्भातली सविस्तर आपण जाणून घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा.